नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स एच बुद्धातीताच एच बुद्धा अनागता पचुपन्नाच बुद्धा अहं वन्दामि सर्वदा एच धम्मातीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच धम्मा अहं वन्दामि सर्वदा एच संघातीताच एच संघा अनागता पचुपन्नाच संघा अहं वन्दामि सर्वदा महादयो महासतो बोधिमूले निषिध्यं पंचमारे पराजित्वा पतो संबोधिमोत्तमम् एतेन सच्चवजेन सोतिते होतु सर्वदा एतेन सच्चवजेन सर्वदुःखाभया रोगाशोको अन्तराय विनश्यतु एतेन सच्चवजेन होतु ते जय मंगलानि। महाकारुणिक भगवान सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर आंबेडकर, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बाल बालिका, दरवर्षीप्रमाणे आपण ह्याही वर्षी या महान अशा तपोभूमीवर फोटो आहे वेळात वेळ काढून आपण श्रद्धेनं या ठिकाणी आपण एक उपस्थित झालेले आहोत। तर आपण या ठिकाणी जे उपस्थित होऊन आतापर्यंत आपण दानादी पुण्यकर्म करून भिक्षू संघाकडून आपण अनेक प्रकारे अनेक विषयांचं आपण धम्मश्रवण करून आपण आकलन केलेलं आहे। तर आपल्या या जीवनामध्ये आपण जे काही श्रवण करत असतो, तर श्रवण करत असताना आपण आपल्या दुःखातून मुक्त होण्यासाठी एक सर्व काही एक श्रवण करत असतो आणि दुःखातून मुक्त होण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण संकल्प करत असतो। संकल्प आपण जो करत असतो
त्या संकल्पाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि आपला संकल्प कोणत्या ठिकाणी केला पाहिजे आणि आपल्या संकल्पामध्ये जे काही प्रमाण आहे त्याची वाट कोण्या ठिकाणी होत असते हे आपण समजून घेतलं पाहिजे. मनुष्याच्या जीवनामध्ये मनन करत इति मनुष्यानं हा मनुष्य मनन करतो, चिंतन करतो. त्याच्यामध्ये जो एक संकल्प असतो. सर्व मनुष्य प्राणी आहेत आणि सर्व मनुष्य प्राण्यांच्या मनामध्ये संकल्प उत्पन्न होत असतो आणि तो म्हणजे आपण दुःखातून मुक्त झालो पाहिजे. पण दुःखातून मुक्त होण्यासाठी आपण जो संकल्प करतो दररोज, हा करता करता आपण एक कुठं केलं पाहिजे हा एक महत्वाचा भाग असते. आपण संकल्प आपल्या घरी पण करत असतो. काय संकल्प करतो? आपल्या समोर जे काही दुःख आहे त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी आपण एक संकल्प करतो. आपल्या समोर काय दुःख आहे? सर्व मनुष्य प्राणी असेल, श्रीमंत असेल, गरीब असेल, तरी त्याच्या समोर काय आहे? जरापी दुःख, व्याधीपी दुःख, मरणपी दुःख, कमीत कमी एवढं दुःख आहे. आणि कोणाला हवं? कोणालाही हवं नाही. म्हणून आपण कोणी तुम्हाला एक प्रश्न केला, भंतेजीचे एवढे प्रवचन ऐकून जन्म घेणं दुःख आहे, आता भंतेजीने सांगितलं, तर तुम्हाला असं वाटते का जन्म झाला पाहिजे म्हणून? कोणाला असं वाटत नाही की जन्म झाला पाहिजे ना, झाला पाहिजे, पण जन्म होणार. कारण की त्याचं जन्म घेण्याचं जे कारण आहे ते कारण जिथपर्यंत आपण नष्ट करू शकत नाही तिथपर्यंत आपल्याला जन्म घ्यावा लागेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये जन्म घेण्याचं जे कारण आहे, आपण बुद्धाची वाणी श्रवण करत असतो. बुद्धाची वाणी काय करतो? आपण श्रवण करतो. बुद्धाचं वाणी श्रवण करतो. बुद्धांनी केलेलं चिंतन श्रवण करतो ना. बुद्धांनी जे वाणी आपण श्रवण करतो ती सुद्धा दोन प्रकारची आहे. एक काय? बुद्धाची प्रथम वाणी काय आहे की नाही? काय आहे? आपण बुद्धाची वाणी प्रथम काय आहे याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. बुद्धाचं भगवंतांनी जे चिंतन केलं प्रथम, ते कोणतं चिंतन केलं असेल त्या चिंतनाची सुद्धा आपल्याला एक जाणीव झाली पाहिजे. तर बुद्धांनी कोणतं चिंतन केलं? तुमच्या मनात उत्पन्न होत असेल, भंतेजी सांगतील हो म्हणा, आणि नाही समजेल ना तर नाही म्हणा. तर बुद्धांनी बोधी वृक्षाखाली जे चिंतन केलं, कधी केलं? बुद्धांनी आणि बोधिसत्वानी जे चिंतन केलं, बोधिसत्वानी, तर कोणतं चिंतन केलं? यदा इति इमस्मि सति इदं होती इमस्य उपादो इदं उपजति. ये ऐसा उत्पन्न होने से ये ऐसा उत्पन्न होता है, यदि ये उत्पन्न नहीं होता तो ये नहीं होता. हे भगवंताचं काय? प्रथम चिंतन आहे. दुःख उत्पन्न झालं आहे, पण दुःखाचं कारण उत्पन्न झालं आहे म्हणून दुःख उत्पन्न झालं आहे. जर दुःखाचं कारणच नसतं तर दुःख उत्पन्न झालं नसतं. हे भगवंताचं हे प्रथम चिंतन आहे.
वाणी नाही आहे. चिंतन म्हणजे त्यांनी उच्चारणच केलं नाही. बोधिसत्वानी बुद्धांनी हे उच्चारणच केलं नाही. अंतिम बोधिसत्वाचं चिंतन काय आहे? इति इमस्मी सती इदम होती. हे जे दुःख उत्पन्न झालं तर प्रथम त्याचं कारण आहे. कारणामुळे दुःख उत्पन्न झालं म्हणून ते मग चिंतन उत्पन्न झालं. तर दुःखाचं कारण काय आहे? जे दुःख आहे ते आहे. भांतीजीने सांगितले आहे दुःखाचं कारण काय आहे? अविद्या. म्हणून अविद्या पश्चात संखारा हे आता तुम्ही समजून घ्या. पण जेव्हा अविद्येचा जेव्हा हे झाला अविद्या पश्चात संखारा नाम रूप सडाचरण दुःख समुदय होती. ठीक आहे. पण जेव्हा बुद्धाचे चिंतन सुरू असताना मग बोधिसत्वाचं चिंतन सुरू असताना बुद्धाचे उदाहरण निघाले म्हणजे वाणी निघाली. ते कोणती आहे? यदा हवे पातु भवन्ति धम्मा आतापिनो झायितो ब्राह्मणस अतसकंका वपयन्ति सब्बा एतोच पजानाति सयेतु धम्मा. ज्या कारणामुळे दुःख उत्पन्न होते त्या कारणाचा वपयंती साऱ्या शंकाचं निरसन झालं. शंका मिटली. हे कुठं झालं? बोधी वृक्षाखाली बोधी बुद्धाचं एक चिंतन झालं. आणि दुसरं चिंतन काय? इति इमस्मी सती इदम न होती. जर भगवंत म्हणतात दुःखाचं कारण नसतं तर दुःख उत्पन्न झालं नसतं. आणि म्हणून मग अविद्येचा जर नाश झाला तर दुःखाचा नाश होऊ शकतो. हे बुद्धाचं चिंतन. आणि बुद्धाची जी वाणी आहे ती प्रथम वाणी कोणती आहे? यदा हवे पातु भवन्ति धम्मा आतापिनो झायितो ब्राह्मणस अतसकंका खयं पच्चयानं अविधी. साऱ्या शंकेचा क्षय झाला. खयं कंका म्हणजे शंका. जेव्हा शंका पूर्ण नष्ट झाल्या तेव्हा भगवंताची वाणी निघाली. आणि तिसरी जेव्हा बुद्धाची हे वाणी आहे मग तिसरी वाणी काय? यदा हवे पातु भवन्ति धम्मा आतापिनो झायितो ब्राह्मणस विदुपयन्ति तति मारसेन सूर्योयो उभासे अंतरिके. ज्याप्रमाणे रात्र संपल्यानंतर सूर्य आकाशातून साऱ्या पृथ्वीला प्रकाशित करत असतो अशाच प्रकारे बुद्धांनी या साऱ्या दुःखाचा नाश केल्यानंतर बुद्ध हे संपूर्ण पृथ्वीवर एक प्रकाशमान झाले. म्हणून इतर देशातील जे उपासक उपासिका आहे अशा प्रकारे ते चिंतन करत असतात. अशा प्रकारे भगवंताच्या प्रथम वाणीचं चिंतन करतात. आणि धम्मसवेग उत्पन्न होण्यासाठी अनेक जाती संसारम ही भगवंताची वाणी आहे. मग आपल्याला जेव्हा धम्म सवेग उत्पन्न होतो या दुःखातून मुक्त आपण धम्म ऐकताना आपलं दुःख कमी होते का? नाही, दुःख वाढत असते. जेव्हा आपण धम्म ऐकत नाही तेव्हा आपल्याला हे थोडं दुःख दिसत असते. त्याही दुःखाच्या निमित्तानं आपल्या पुण्यकर्मामुळे आपण धम्म ऐकतो. पण जेव्हा धम्म ऐकतो तेव्हा समस्या निर्माण होते. अरे आपले तर अनेक जन्म होणार आणि अनेक जन्मात जे दुःख भोगावं लागणार आहे, अनेक जन्मामध्ये व्याधी मृत्यू दुःख हे आपल्याला भोगावं लागणार आहे. म्हणून आपण वंदनेमध्ये संकल्प करत असतो. कोणता संकल्प करतो? अब्दा इमाय पटिपत्या जाती जरा मरणम्मा परिमुच्च सामी. आपण बुद्धाच्या गुणाचं स्मरण करतो, थोडं पुण्य पारमिता करतो
आणि नंतर संकल्प करतो की ह्या माझ्या पुण्यकर्मामुळे या धर्ममार्गावर वाटचाल केल्यामुळे माझी सर्व प्रकारच्या दुःखातून एक सुटका हो, असं म्हणतो की नाही आपण. पण एक संकल्प पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याही संकल्पाची आवश्यकता आहे. ती कोणत्या संकल्पाची आवश्यकता आहे? जन्म झाल्यानंतर मनुष्य एक आंधळा होत असतो, म्हणून त्याच्या जीवनामध्ये त्याला धर्म ऐकताना त्याला असं वाटत असते, जर मला माझ्या या दुःखातून सुटका करून घेण्यासाठी मला धर्मगुरू नसते मिळाले धर्म सांगण्यासाठी, तर मला शीलाचं पालन करता आलं नसतं, पुण्यपार्मिता करता आलं नसतं, दानाचं महत्व समजलं नसतं, शीलाचं पालन करण्याचंही मला एक महत्व समजलं नसतं. म्हणून आपल्या चित्तामध्ये एक दुसरा एक संकल्प तयार होत असतो आणि तो संकल्प म्हणजे कोणता? आपण वंदनेमध्ये म्हणतो ना, इमिना पुण्यकमेन नामे बाल समागम सतं समागमोऽन्तु याव निब्बान भक्तिया. निर्वाण प्राप्तीपर्यंत मला मूर्खाची संगती नको, सज्जनांची संतांची भिक्षूंची संगती असो, हा एक संकल्प आहे आपण म्हणतो. पण म्हटल्यानंतर या संकल्पावर आपली श्रद्धा बसण्यासाठी आपण अनेकदा ऐकतो, विपश्यनेत ऐकतो, शिबिरामध्ये ऐकतो, अनेक जाती संसार. मग आपले याच्या अगोदर जर अनेक जन्म झाले, मग अनेक जन्मात आपण कोणते संकल्प केले? हेच केले. मग या जन्मामध्ये याच्या अगोदरच्या जन्माचे जे काही संकल्प आहेत ते आपले फलश्रुत झालेले आहेत. ज्या उपासक उपासिकांचे संकल्प फलश्रुत झाले, त्यांच्या चित्तामध्ये धर्मगुरूच्या सहवासात यावं, धर्मवाणी ऐकावं, शीलाचं पालन करावं, ध्यान करावं, हे उत्पन्न होत असते. म्हणून याच गोष्टीवर आपण अशी श्रद्धा ठेवली पाहिजे. याच्या अगोदरच्या जन्मामध्ये जे आपण संकल्प केले मला धर्मगुरू मिळावं म्हणून, या जन्मात मला हे धर्मगुरू मिळाले, परंतु निर्वाण प्राप्तीपर्यंत धर्मगुरू मिळाले पाहिजे ना. आपण एका जन्मामध्ये दुःखाचा जो संग्रह आहे हा एका जन्मात केला आहे का? नाही, अनेक जन्मामध्ये आपण दुःख संग्रहित करतच आलो. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण म्हणतो आपल्याला एक आवड निर्माण होत असते. कोणती आवड निर्माण होते? कोणालाही एक असं वाटत असते, जसा बुद्धाच्या हयातीमध्ये आपला एक जन्म झाला पाहिजे, असा सर्वांना वाटते का? जसे भक्तेजी सांगतात एवढा गंभीर सिद्धांत, मग आता तुम्ही या जन्मात मुक्त व्हाल का? नाही. झालं तर होऊन जा, नाही का? आता संध्याकाळी मुक्त व्हाल, सकाळी पुन्हा जन्म होईल तुमचा. आता ध्यान कराल ना, तर झोपून ध्यान करा. पुन्हा अनेक जाती संसार, संध्याकाळी मरण आणि सकाळी जिवंत होणं, बस जमलं का? तर असं जमल का? नाही. भक्तेजीनं मंगल म्हटलं, झालं का? म्हणून आपल्या मनासमोर आपण संकल्पही केला. उदाहरण घ्या की बुद्धाच्या हयातीमध्ये आपला जन्म झाला, एक झाला समजून घ्या. आता झाल्यावर तुम्हाला दुःखातून सुटका करता येईल का? काम करता येत नाही. कारण दुःखातून सुटका करून घेण्यासाठी संकल्प जो आहे कोणता आहे? मनुष्य जन्मही झाला पाहिजे. आता मनुष्य जन्म झाला तरी तुमची दुःखातून सुटका होईल का? मग म्हणाल
दुर्लभो सद्धम्म सवना. धम्म ऐकला पाहिजे. दुर्लभो श्रद्धा संपत्ती. श्रद्धा पाहिजे. आपण हे एका जन्माचं काम नाही आहे. आपण जे जन्मास आलो आणि आपल्या जवळ जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेने येतो की नाही. आता बरं काय म्हाताऱ्या किती देगा म्हणते त्यांच्या नातेवाईक तुझं कराल कोण. तू गेलीस आणि तू लचकला तुझा तमळा मग आम्हालाच करावं लागल ना. एवढा मनात भीती असूनही या रामलिंगीच्या पहाडावर किती म्हाताऱ्या श्रद्धेने येतात आणि किती तरुण लोकांना या काळात किती बिमार आहेत त्यांना कळते. काही मन एक मन म्हणते जावं का नाही गेल्यावर माझी बिमारी तर नाही व्हावं तेवढे चढताना तरी आपण मन मजबूत करून येतो. मग कोण आणते आपल्याला. आपली श्रद्धा आणते. आणि ज्याची श्रद्धा कमजोर आहे तो येतच नाही ना. येते का नाही येत. म्हणजे दुर्लभो श्रद्धा. म्हणून श्रद्धा संपत्ती आहे. पण समजून घेण्याची गोष्ट अशी आहे त्याच्यातली थोडी. अनेकदा दुर्लभो सद्धम दुर्लभो श्रद्धा संपत्ती दुर्लभो श्रद्धा संपत्ती आपण ऐकू माझ्या श्रद्धा आहे माझ्या श्रद्धा. दुर्लभो श्रद्धा संपत्ती भगवंतांनी याच्यासाठी सांगितलं आहे तर जशी तुमच्याजवळ काही संपत्ती आहे भौतिक आहे की नाही त्या संपत्तीचं काही एक प्रमाण आहे. कोणाजवळ किती अशी सर्वांजवळ भौतिक संपत्ती सारखी आहे का नाही. आणि तुम्ही म्हटलं मी श्रद्धेने जातो. आपण श्रद्धेनेच येतो पण आपल्या श्रद्धा रूपी संपत्तीची वाढ करण्यासाठी येतो. दरवर्षी येतो. तर आपली श्रद्धा वाढत आहे काय हा दुसरा प्रश्न आहे. आपली श्रद्धा काही लोकांची श्रद्धा अशी आहे श्रद्धाच नाही धम्म ऐकण्याविषयी आहे का नाही तर ते येतच नाही घरूनच. धम्म ऐकण्याविषयी श्रद्धा नाही ना ते येतच नाही. ठीक आहे. आपल्याला या कार्यक्रमातून आपल्या श्रद्धा रूपी संपत्तीचं आपल्याला प्रमाण किती आहे हे समजून घ्यायचं. कशासाठी. आपण जर हे समजूनच घेतलं नाही तर आपली श्रद्धेचं प्रमाण किती आहे कसं ओळखाल. जसं आता तुम्ही एवढ्या उपासिका आहेत नाही का. मोठ्या मोकळ्या मनावर म्हणतात म्हणजे काही करायचं नाही माझ्या घरात सर्व बरोबर आहे. आता सांगा तुमच्या घरच्या व्यक्तीच्या जवळ किती संपत्ती आहे तुमच्यासाठी तुम्हाला तरी माहित आहे का नाही. मग तुम्ही काय म्हणाल घरच्या माणसाला म्हणलं बुद्धगायला जायचं तर जायचं नाही जायचं तर नाही जायचं नाही का. म्हणून तुमची जी श्रद्धा आहे धम्म ऐकण्याविषयी श्रद्धा असू शकते. धम्म ऐकण्याविषयी श्रद्धा असते सुरुवातीची. पण धम्म ऐकताना सुरुवात आहे दानशील भावना. दान देण्याविषयी श्रद्धा आहे तुमची. हा एवढा मोठा जो कार्यक्रम आहे याच्यात जास्तीत जास्त लोकांची जी संख्या आहे जी श्रद्धा या श्रद्धेचं प्रमाण किती आहे दान देण्याचं प्रमाण आहे जास्तीत जास्त. पण याच्यातून जर आपण तुम्ही खरोखरच दान आहे तर मग शील आहे का तुमच्यात. 4 पौर्णिमा आहे अमावस्या आहे अष्टमी आहे या 4 शिलाचं पालन करण्यासाठी तुमची श्रद्धा आहे का. आता हात वर करा बरं 4 उपवास करणाऱ्या उपासिका तेव्हा किती कमी हात आहे की नाही. इकडे तर काहीच नाही आहे. म्हणजे शीला तुमची श्रद्धा आहे हे निश्चित आहे. एवढी श्रद्धा आहे साधारण श्रद्धा नाही. तुम्ही मरायला तयार आहात एवढंच नाही तर तुमची जे बिमारी आहे ना ते वाढवण्यासाठी तयार आहे तुमची श्रद्धा. तिकडून आला पडेल ना बिमार 12 महिन्यानं कार्यक्रम होणार आहे का. बंदीजीचं मला एवढा आधार भेटणार आहे का 12 महिन्यानं. आणि पडी नाही बिमार तर 12 महिने दुरुस्त व्हायला लागतील ना. मी जातोच म्हणते
आणि येतास आणि काही ना काही बिमार पडत येसा झालं. हे श्रद्धेचं प्रमाण झालं. पण इथं आल्यानंतर एवढी लोकसंख्या आहे तरी याच्यातील काही ना काही प्रमाण एवढं आहे का ते शिलाचं सुद्धा पालन करणाऱ्या उपासिका आहेत. काही हो ना, बिमारी वाढली तरी चालते, डॉक्टर म्हणते गोळ्या खायच्या, पण पौर्णिमेच्या दिवशी गोळी नाही खाय, मरीनच ना, अष्टमीच्या दिवशी नाही खाय. मग आता ही शिलावैशीची जी श्रद्धा आहे याच्याविषयी तुम्ही चिंतन मनन करायला पाहिजे. जर मी शिलाचं पालन नाही केलं तर कोणाला समजते, कोणाला समजते? भंतेजीने तर डोळे लावूनच होते, त्याला तर समजतच नाही. ते ध्यान करते, झोप घेते, त्याला काय समजते? पण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये जे दुःख येते, दुःख हे किती प्रकारचं आहे, असे अनेक विषय आहेत, अनेक प्रकारचे. पण दुःख आपण दोन प्रकारचं समजू. एक कोणतं? लौकिक दुःख आणि अलौकिक दुःख. ठीक आहे, मिलिंद प्रश्नामध्ये तुम्ही वाचून घ्या. लौकिक दुःख म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये जे दुःख येते हे आपण आपल्या संपत्तीनं नष्ट करू शकतो, आपल्या मित्रांमुळे नष्ट करू शकतो, नाही का? जेवण खाण करून नष्ट करतो, व्यायाम करून नष्ट करू शकतो, लोकांकडून दुःख नष्ट करू शकतो, याला लौकिक दुःख म्हणतात. पण असं दुःख निर्माण होते जीवनामध्ये तर ते आपल्याला कोणी आधार ठरू शकत नाही. भक्तीजीने किती सांगितलं डोकं फोडून तर माझी श्रद्धा आहे, तेही त्यांनी मंगल म्हटलं तरी दुःख नष्ट नाही का? मग आपल्याला उपाय काय आहे? मग भगवान बुद्धांनी या दुःखावर काही उपाय सांगितला आहे का? हा महत्वाचा प्रश्न आहे की नाही? तर म्हणून भगवान बुद्धांनी याही दुःखाला उपाय सांगितला. पण तुमची शील संपत्ती पाहिजे आणि शिलासाठी श्रद्धा रूपी संपत्ती पाहिजे. मग कुठं सांगितलंय? या लौकिक दुःखातून सुटका. आपल्याला स्वतःपती सुखरोगामी नंतर होऊ, पण जे लौकिक दुःख आहे, जे मानसिकतेचं दुःख आहे, ज्या दुःखामुळे माणूस अस्थिर होऊन जाते, त्याचं कारण सुद्धा समजू शकत नाही. आणि कारण समजलं तर कारण एक प्रकारचं नाही ना. दुःखाचे कारण 12 सांगितलेले आहेत, भक्तीने सांगितले आहे, तेवढे कारण मी नाही सांगू शकत. मग दुःखाचे कारण भरपूर आहे, पण काही कारण आपल्या शिलामुळे आपल्याला एक संधी मिळते. म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुमची श्रद्धा रूपी संपत्ती शील पालन करण्यासाठी आवश्यक आहे 4 शील. आणि ते 4 शील तुमचे कोण पाहते हे समजलं पाहिजे. समजते का? तुम्ही शिलाचं पालन केलं हेही समजते आणि तुम्ही शिलाचं पालन नाही केलं हेही समजते. कोणाला समजते? हातवर करून सांगा बरं. तुम्ही शिलाचं पालन केलं हेही समजते आणि नाही केलं हेही समजते. कोणाला समजते? स्वतःला. एवढे पागल आहो आपण. 8 दिवसाच्या अगोदर कोणती भाजी बनवली हे नाही समजत ते समजते का? देवतांना हा त्या पोरानं सांगितलं. कोणत्या देवतांना समजते? देवतांना म्हटलं ठीक आहे, तू कोणत्या देवतांना समजते? चतुर महाराजी. चतुर महाराजी देवता लोकांना तुम्ही समजते. चतुर महाराजी देवता लोकांना समजते, कारण चतुर महाराजी देवता लोकांनी आपल्या पुण्य पारमिता पूर्ण करण्यासाठी हे आपले सिद्धार्थ गौतम सम्यक संबुद्ध नाही, तर याच्या अगोदरच्याही जे काही सम्यक संबुद्ध झाले त्यांच्याही काळामध्ये आपल्या पुण्य पारमिता कशाला वाट? तर धम्माचं रक्षण करू. मग धम्माचं रक्षण करू म्हणजे कोणाचं रक्षण करू? उपासक उपासिकाचं रक्षण करू. आणि उपासक उपासिकाचं रक्षण करू म्हणजे काय?
उपासक उपासिकाची पाहणी करता आली पाहिजे. म्हणून ह्या बाबूने सांगितलं का चतुर्माराजिक देवता लोकांनी, पण चतुर्माराजिक देवता लोकांनी हे कोणत्या दिवशी आपल्या अष्टशिलाचं पालन पाहतात? चतुर्माराजिक देवता फक्त एकच दिवस आहे तुमचं शील तपासण्याचं. तो कोणता दिवस? पौर्णिमेचा. मग आता अमावस्येच्या दिवशी कोण पाहिजे तुमचं शील? तोही महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून कधी कधी काही उपासिका म्हणते मी पौर्णिमा करतो म्हणते, अमावस्या करत नाही. मग झालं ना, शील संपत्ती कशी होईल? तिसरा प्रश्न आहे की अष्टमीच्या दिवशी तुम्ही शीलाचं पालन कोण करता आणि कोण करत नाही, कोण पाहू शकते? हे माहित पाहिजे ना. मग अष्टशिलाला अष्टमीचं महत्व नाही राहत आपल्या. जेव्हा हे महत्व राहत नाही तर जेव्हा तुमच्यावर जे दुःख येते जे नष्ट होऊ शकत नाही, त्याचे कारणही नष्ट होऊ शकत नाही. मग असे काही भंतेजीचे काही पेशंट येतात माझ्याकडले त्यांच्याकडे जात असतील. लहान लहान मुलं, तरुण मुली अशा अस्ताव्यस्त होत राहतात नाही का. त्यांच्या दुःखामुळे डॉक्टर त्यांना सांत्वन करू शकत नाही, औषध देऊ शकत नाही, सर्व नॉर्मल आहे म्हणून सोडून देतात. त्यांचं डोकं चालत नाही डॉक्टरांचं. भंतेजी जे काय सांगायचं ते सांगतात, त्याच्यावर थोडं त्यांना सांत्वन मिळत असते. कदाचित माझ्याकडे आले तर मी थोडंफार सांगू शकतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये संपत्तीला संपत्ती वाढू शकते, पुण्यकर्मांना पुण्यकर्म वाढू शकते. म्हणून श्रद्धारूपी संपत्तीनं आपली शील संपत्ती आपण वाढवली पाहिजे. पण वाढवू कशी? बँकेतले पैसे आपले कोणी पाहतील, आपलं शील कोण पाहू शकते? म्हणून जो अष्टमीचा दिवस आहे त्या दिवशी आपलं शील पाहणारे कोणते देवता लोक आहेत? या भूमटक देवता आहेत. भूमटक देवता, भूमीवरील देवता, वृक्ष देवता. तुम्ही पौर्णिमा किती पालन केल्या आणि तुम्ही ते आटानाटीय सुद्धा म्हटलं, एक उदाहरण घ्या, तरी तुमचं चतुर्माराजिक देवता लोकाले ऐकायला जात नाही. म्हणजे हात वर करून ऐकायला जाते सांगा मला. उदाहरण घ्या, आता इथं बऱ्याचशा उपासिका आहेत. कशा आहेत? पौर्णिमेच्या दिवशी उपवास करणारे आहेत. कदाचित त्यांच्यावर समस्या आली. मग त्यांनी आपली समस्या नष्ट करण्यासाठी त्यांनी सुद्धा म्हटलं तर नष्ट होईल का? त्यांची समस्या नाही, कारण तर तुमचा जो आवाज आहे सुद्ध म्हणताना तो चतुर्माराजिक देवता लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. काहून जात नाही? त्याचं कारण काय आहे की नाही? काय कारण आहे? जसं तुम्हाला एका जिल्हा लेवलवर काही काम करायचं आहे कलेक्टर कडून, तर तुम्ही म्हटलं तर कलेक्टरकडे मला सरळ जाता येते का? बरं, बाबूपर्यंत तरी जाता येते का? पहिल्यांदा चपराशाकडे जावं लागते. बाबू ऐकल्यावर काही मध्यस्थी राहत असते, मग कलेक्टर राहत. तशासारख्या या भूमटक देवता आहे की नाही? भूमीवरील देवता आहेत. ह्या देवता तुमच्यावर प्रसन्न झाल्या पाहिजे. भगवान बुद्धाचा जरी आवाज असेल करुणामय चित्तानं करुण वाणीनं, तर सर्व देवता मुक्त झाल्या पाहिजे. तरी बुद्धाचा आवाज सुद्धा चतुर्माराजिक देवता लोकांपर्यंत सरळ जाऊ शकत नाही. हे प्रथम पहिल्या सूक्तामध्ये धम्मचक्कप्रवर्तन या सूक्तामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही महापरित्राण पाठाच्या पुस्तकामध्ये तुम्ही घरी जाऊन पाहू शकता की धम्मचक्कप्रवर्तन सूक्तामध्ये सुद्धा भगवंताचा आवाज चतुर्माराजिक देवतापर्यंत गेला नाही. भगवंतांनी धम्मचक्कप्रवर्तन ज्या वेळेस केलं तेव्हा पंचवर्गीय भिक्षूंना धम्मसंवेग उत्पन्न होऊन त्यांच्यातील एक भिक्षू
अन्यात कौंडण्य, त्याला निर्वाणाचा साक्षात्कार झाला प्रथम. पण जेव्हा निर्वाणाचा साक्षात्कार झाला तेव्हा भूमीवरील देवता लोकांनी ऐकलं की आतापर्यंत जे श्रमण आहेत, ब्राह्मण आहेत, देवता लोक आहेत, यांनी जे धम्मचक्र प्रवर्तन केलं नाही ते तथागतांनी केलेलं आहे. हे आपसामध्ये गोष्टी करत आहेत. जसं आता तुम्ही इथून घरी जाल आणि चर्चा कराल जवळजवळच्या उपासिका, हो यावर्षी मी हे ऐकलं, तर दुसरी उपासिका म्हणते मी पुढच्या वर्षी येईन म्हणते की नाही. तशासारखं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अष्टमीचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. चपराशाच्या फाईलमध्ये 500ची 1000ची नोट गेल्याशिवाय ते काही पुढं सरकत नाही तुमची फाईल. म्हणून भूमटक देवतांना सुद्धा तुम्ही कमजोर समजू नका. कमजोर कोण समजते? ठीक आहे, तुमची श्रद्धा आहे ना ज्ञानज्योतीवर? ज्ञानज्योतीवर श्रद्धा आहे तर ज्ञानज्योतीची तरी श्रद्धा आहे का? आहे श्रद्धा. म्हणून त्यांनी मला काय म्हटलं, मगाशी कार्यक्रम सुरुवात व्हायच्या अगोदर, भंतेजी एक सुक्त म्हणा, नंतर आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. आता भंतेजीची श्रद्धा आहे तर तुमची श्रद्धा नाही बसली पाहिजे का? भंतेजीवर श्रद्धा आहे ना, मग भंतेजीवर जशी श्रद्धा आहे, आजच्या कार्यक्रमामध्ये दुपारच्या वेळेस भंतेजीने काय म्हटलं, एक सुक्त म्हणा, त्याचं काही महत्व असेल की नाही? कोणत्याही व्यक्तीचा आदर केल्याशिवाय तो प्रसन्न, आपल्यापेक्षा तरी लहान आहे, तो आपल्याजवळ येतच आहे, आपल्याला माहित आहे. आपण उद्धटपणाने जर राहिलो तर त्याचं समाधान होईल का? नाही. त्याला ये म्हटल्यावर खूप समाधान होते, तो नाहीतरी बसणार आहे, खुर्ची ठेवणार, त्याला बसा म्हटल्यावर समाधान होईल की नाही? तशाच सारखं आपल्या जीवनामध्ये या अष्टमीला सुद्धा तुम्ही कमजोर समजू नका. तुम्ही म्हणाल मी पौर्णिमा करतो, तर पौर्णिमेचं महत्व अष्टमीवर आहे. या भूमीवरील देवता जर तुमच्या उपोषणावर प्रसन्न झाल्या नाही तर तुम्ही किती सुद्ध म्हणाल तर त्या देवता तुमच्या, भगवंतानी म्हटले असेल भवतु सर्व मंगलम रक्षन्तु सर्व देवता, तरी तुमच्या त्या पूजेमध्ये, तुमच्या संकल्पामध्ये त्या उपस्थित राहू शकत नाही. भंतेजीने किती दान दिलं असेल, किती वंदन केलं असेल, आणि भंतेजीनं ध्यान करून जर तुम्हाला आशीर्वाद दिला असेल ना तर नाही लागत असाल तर मग तुम्ही भंतेजीला विचारता कसा लागते, तर बिना अष्टमी पालन केल्याने मला वाटत लागत असेल. तर म्हणून तुम्हाला अष्टमी विषयी सुद्धा जागृत राहून अष्टमीचं उपोषण पालन करावं लागते. पण तुम्हाला उपोषण पूर्ण करावं लागते, साधी गोष्ट नाही आहे उपोषण करणं. शील संपत्ती नसली, दुःखाला थोडा आराम पडते, पुन्हा तसे पुन्हा आराम पडते, घाई शिवून जातात आमच्याकडचे, असे नेहमीच उदाहरण नाही शंभरातून, असे उदाहरण असतात. तेवढा तर मी काही संपर्कात राहत नाही. तर म्हणून तुमच्या जीवनामध्ये अष्टमीचं सुद्धा तुम्हाला एक महत्व समजलं पाहिजे, आणि उपोषण म्हणजे काय हे समजलं पाहिजे. आणि या भूमीवरील देवता, वृक्ष देवता प्रसन्न कशा होतात हे समजलं पाहिजे. ठीक आहे, तुम्ही आम्हाला वंदन करता, आम्हाला दान देता, आमची सेवा करता, चांगली गोष्ट आहे. पण आमच्याही पेक्षा तुमचं जे पुण्यक्षेत्र आहे नाही का, तुमच्या चित्ताची चेतना